तर बघा 10 जुलैपासून म्हणजे योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत या स्तोत्रांचे, मंत्रांचे पठण करा. निश्चितच तुमचं आयुष्य बदलायला हळूहळू सुरुवात होईल. बघा, तर एकादशी म्हटलं तर भगवान विष्णूंच्या सेवेसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस आहे. पण त्याच्याच बरोबर आपल्याला योगिनी एकादशीपासून ते आषाढी एकादशीपर्यंत एक सेवा करायची आहे. 1-2 दिवस इकडे-तिकडे झाला तरी काही हरकत नाही. त्या पुढे गेली सेवा तरीही काही हरकत नाही. त्याचबरोबर आपल्याला आषाढी एकादशीपर्यंत एक सेवा करायची आहे. ती कुठली तेच आपण आजच्या ब्लॉगमध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर असं बघितलं तर बघा गुरुवार माझ्या स्वामींनी म्हणजे स्वामींचा गुरुवार आहे. तो सगळ्या भक्तांना शुभ मानला गेलेला आहे. गुरुवारी योगिनी एकादशी आहे. खरं तर दर महिन्यात 2 एकादशी येतात. असे कृष्ण पक्षातील आणि एक असते म्हणजे शुल्क पक्षातील. तर आता ज्या घरात एकादशी व्रत कुठलं प्रत्येक घरामध्ये एकतरी व्यक्ती अशी असते का ती एकादशीचं व्रत करत असते. आणि एकादशी व्रत केल्याने कुठल्याही व्रत करायची आपल्याला गरज पडत नाही, कारण आपल्याला सगळ्याच व्रतांचं फळ मात्र एकादशीमध्ये मिळत असतं. त्याचबद्दल आपण खूप सुंदर अशी माहिती सेवा बघणार आहोत. हॅलो नमस्कार, मी गायत्री पाटील तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनल. सर्वांना श्री स्वामी समर्थ. एकादशी व्रताने आपल्याला सगळ्याच व्रताचं फळ मिळत असतं. तुम्ही वर्षभरात कोणतंही व्रत नाही केलं तरी चालेल, पण एकादशीचं व्रत तुम्हाला करणं शक्य होत असेल तर आवर्जून करा. असं पुण्यदायी हे एकादशी व्रत असतं. आणि ज्यांना नाही जमत त्यांनी आता लवकरच आषाढी एकादशी पण आलेली आहे. पण एकादशीला हे भगवान विष्णूंची सेवा करणे खूप जास्त महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे आणि प्रत्येक घरात ती केली जाते. रोज सुद्धा बरेच लोक 90% महिला ज्या घरामध्ये ही सेवा रोज करत असतात आणि त्यांचं सुद्धा आयुष्यामध्ये हळूहळू बदल व्हायला निश्चितच सुरुवात झालेली असते. त्याचबरोबर ही सेवा केली जाते, ऐकली जाते किंवा म्हटली सुद्धा जाते. तुम्हाला सांगणार आहे, पण ते त्याचबरोबर आपण बघणार आहोत का सगळ्यात आधी तर एकादशी व्रत सगळ्या व्रतांमध्ये श्रेष्ठ मानलं गेलेलं आहे, ते म्हणजे एकादशी व्रत. भगवान श्रीहरी विष्णूंची, बाळकृष्णांची आपल्याला या दिवशी सेवा करायची असते. पांडुरंगाची आपल्याला या दिवशी सेवा करायची असते. आणि ही सेवा करून आपण आपल्या आयुष्यातील कितीतरी दुःख, आजार, संकट, त्रास कमी करत असतो. ती सेवा भगवान विष्णूंच्या सगळ्या सेवेमध्ये सगळ्यात महत्त्वाची सेवा असते, ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम. मी म्हटलं ना की आधीच 90% महिला रोज घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम वाचत असतात, पठण करत असतात. प्रत्येकाच्या घरामध्ये विष्णू सहस्त्रनाम पठण केलं जातं, श्रवण केलं जातं किंवा विष्णू सहस्त्रनामावली तरी म्हटली जाते. जेणेकरून 11 वेळा जर विष्णू सहस्त्रनामावली म्हटली तर 1 वेळा विष्णू सहस्त्रनाम पठण केल्याचं फळ आपल्याला मिळत असतं. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम आपण पठण करत असतो, श्रवण करत असतो. त्याचबरोबर हे विष्णू सहस्त्रनाम एक चमत्कारी काम तुमच्या आयुष्यात निश्चितच करत असतं. प्रत्येकाची आवडती सेवा असते का माझी स्वामी चरित्र सारामृत, त्याच्यानंतर भगवान विष्णूंची व्यंकटेश स्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम, श्री सूक्तम, पुरुष सूक्तम किंवा सत्यनारायण. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनाम वैयक्तिक सेवा आहे आणि प्रत्येकाला तिचा छान असा अनुभव आलाच आहे. सेवा करून लगेच आपण श्रीमंत होणार आहे, खूप सारा पैसा आपल्याला मिळणार आहे, करोडपती होणार आहे, एखादी लॉटरी लागणार आहे असं निश्चितच नाही. पण हो, ज्या घरात भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा केली जाते त्या घरात माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात वास करत असते. म्हणूनच आपण व्यंकटेश स्तोत्रमची सेवा आपण करत असतो आणि आपल्याला आता करायची आहे. 12 एकादशी जर तुम्ही एकादशीच्या रात्री 12 वाजता श्री हरी विष्णू सहस्त्रनाम पठण केलं ना तर त्याचे अगणित फायदे तुम्हाला तुमच्या आयुष्यात बघायला मिळतील. आता ते आपण करू शकत नाही, पण एकदाच करायचं म्हटलं तर आपल्याला खूप टेन्शन येतं का कसं होणार, आपल्याकडनं पण पठण होईल का, नियम पाळले जातील का. पण विष्णू सहस्त्रनाम हे संपूर्ण संस्कृतमध्ये आहे. संस्कृतमध्ये राहिल्यामुळे आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं का प्रत्येकाला जमेल का, एखादा शब्द चुकला तर किंवा काही नाही जमलं तर. पण परमेश्वर काही आपल्याला शिक्षा देत नाही. तुम्ही सेवा करता, वाचण्याचा प्रयत्न करता, हे खूप जास्त महत्त्वाचं असतं. आता बघा काही ठिकाणी आपण बघतो का यूट्यूबवर सुद्धा काही लावून देतात किंवा ऐकत असतात, स्लो मोशनमध्ये म्हणा, फास्टमध्ये म्हणा. त्याच्यात ते यूट्यूबला लावून आपण परमेश्वराजवळ बसून श्रवण करत असतो. आपल्याला म्हणून आता तुम्ही ऐकलं तरी चालेल, परमेश्वराजवळ बसून तुम्ही ऐकू सुद्धा शकता किंवा 15 ते 20 मिनिटं स्वतः जवळून काढायची आणि त्याच पद्धतीने तुम्ही ते श्रवण सुद्धा करू शकता. बघा,
त्याचबरोबर आपल्याला योगिनी एकादशी पासून म्हणजे भागवत एकादशी पासून आपल्याला आषाढी एकादशी पर्यंत आपल्याला सेवा करायची आहे, कारण लवकरच चातुर्मास हा आषाढी एकादशी पासून सुरू होणार असतो. त्या संदर्भात पण आपल्याला खूप साऱ्या सेवा करायच्या आहे. त्याचबरोबर 15 दिवसांमध्ये ना रोज तुम्ही जर निश्चितच विष्णू सहस्रनाम पठण केलं तर घरातून कोणतीही सेवा तुम्ही केली, चालता बोलता जरी श्रवण केलं, एका ठिकाणी बसून महाराजांसमोर देवाजवळ बसून पठण केलं, श्रवण केलं तरी तुम्हाला निश्चितच ते वाचता येतं. त्याचबरोबर बघा, आपण जेव्हा विष्णू सहस्रनाम 15-16 मिनिटं नॉर्मल स्पीडमध्ये जरी वाचलं, श्रवण केलं तरी सुद्धा, ऐकलं तरी सुद्धा तेवढा वेळ आपल्याला 15 ते 20 मिनिटं लागतो आणि दिवस आपण ऐकल्यानंतर आपल्या कानावर ते पडतं आणि आपल्याला सुद्धा ते वाचायला अगदी सुस्पष्ट येतं. वाचता आलं तर सोन्याहून पिवळं. आता या 15 दिवसांमध्ये तुम्ही व्हिडिओ जेव्हा केव्हा बघाल किंवा आज बघा, उद्या बघा, जेव्हा केव्हा बघाल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता. मासिक धर्म आल्यावर यूट्यूबला लावून तुम्ही ऐकू शकता. बाकी मांसाहार, ब्रह्मचर्याचं पालन करणं किंवा मांसाहार मात्र कडकडीत बंदच करावा कोणतीही सेवा सुरू असताना, ब्रह्मचर्याचं पालन करणं याच्यामध्ये काहीही हरकत नाही किंवा काहीही तुम्हाला वर्ज्य वगैरे करायची गरज नाही. आता मांसाहार जर एखाद्यांच्या घरात होत असेल तर त्यांनी श्रवण केलं तर चालेल का? तर तुम्ही श्रवण करू शकतात. पण बघा, गुरुपौर्णिमेनिमित्त ज्या काही सेवा आहे तोपर्यंत तुम्ही मांसाहार मात्र निश्चितच बंद ठेवायचा आहे. तुम्हाला त्याचा छान असा फायदा होईल. बघा, नित्य सेवा किंवा स्वामी चरित्र सारामृताची सेवा आपल्या घरामध्ये सुरू आहे, तर 15 मिनिट लवकर उठून जर आपण प्रत्येक दिवशी जर तुम्ही ही सेवा केली तर बघा, निश्चितच तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू का होईना पण फरक जाणवायला लागेल. त्याचे खरंच फायदे आहेत का? ज्या लोक खरंच लक्ष्मी प्राप्तीच्या दररोज सेवा करतात ना, त्यांना निश्चितच अनुभव येत असतो. त्याचबरोबर तरीही तुम्ही संकल्पयुक्त सेवा करू शकतात. तुम्हाला जर संकल्प करायचा असेल तर तुम्ही सुद्धा संकल्पयुक्त करा किंवा नसेल करायचा तर नॉर्मली रुटीनमध्ये नित्य सेवेमध्ये वाचू शकता. त्याचबरोबर चातुर्मासामध्ये सेवेचा इतका मोठा फायदा तुम्हाला होणार आहे का तुम्हाला आता कडकडून विनंती आहे की सेवा तुम्हाला 15 दिवस ऐकायची आहे, तुम्हाला वाचायची आहे. वाचून काय होईल, तुमच्या बऱ्यापैकी शब्द पाठ होतील आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विष्णू सहस्रनाम ज्या घरात होतं ना त्या घरामध्ये कशाचीच कधीच कमी पडत नाही, कारण भगवान विष्णूंची जिथे सेवा केली जाते तिथे माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देते. म्हणजे तिथे लोक खूप करोडपती होतात असं नाही, पण तिथली आर्थिक स्थिती पैशाची चांगली होते, पैसा यायला लागतो, पैशाचे मार्ग आहेत, ओघ आहेत, ते वाढत चालतात, धनधान्याची कमतरता आपल्याला भासत नाही. मेन म्हणजे विष्णू सहस्रनामाचे फायदे खूप जास्त आहेत. कितीतरी ग्रह, तारे, नक्षत्र खराब असले तरी सुद्धा विष्णू सहस्रनामाने ते चांगले होतात. तुमचे मुलं हट्टी तापट असतील तर त्यांना रोज विष्णू सहस्रनाम पठण करा. मोठे असतील तर पठण करायला लावा. संतान प्राप्तीचा प्रश्न असेल तर रोज विष्णू सहस्रनाम पठण करा. पितृदोष असेल, तुम्हाला प्रखर पितृदोष असेल तर रोज विष्णू सहस्रनाम पठण करा. तुम्हाला स्वतःचं घर घ्यायचं असेल, गाडी, बंगला, फायनान्शियल, आर्थिक, मानसिक, शारीरिक कष्ट तुम्हाला असतील तर विष्णू सहस्रनामाचं पठण करा किंवा श्रवण करा. बऱ्याच महिलांना असं आहे की दिवसाची सुरुवात त्यांनी विष्णू सहस्रनामानेच होते. त्यांच्यामध्येच असं असतं का कधी ते सकाळी वाचतात किंवा संध्याकाळी वाचतात. मला तर जसं शक्य होतं तसं निश्चितच पठण करण्याचा मी प्रयत्न करत असते. मी रोज बसून कधी तर वाचलं होतं पण वाचत नाही, किंवा कधी म्हणजे वाचन होतं, कधी पठण होतं किंवा कधी श्रवण होतं. श्रवण म्हणजे ऐकायची सवय मी स्वतःला लावून घेतलेली आहे म्हटल्यावर जर वाचन झालं तर ठीकच आहे, नाही वाचन झालं तर मोबाईलवर लावून सुद्धा तुम्ही संध्याकाळी वाचू शकता, श्रवण करू शकता देवपूजेच्या वेळेस. योगिनी एकादशी पासून ते या चातुर्मासापर्यंत म्हणजे संपूर्ण चातुर्मासापर्यंत रोज 13-14 मिनिटं विष्णू सहस्रनाम निश्चितच वाचायला पाहिजे. भले एखादा शब्द जरी चुकला तरी अडचण नाही. त्याच्या पाठीमागे आपण ओळीवर बोट ठेवायचंय, जेणेकरून मोबाईलवर जरी लावून तुम्ही ओळीवर बोट ठेवलं ना तरी तुम्हाला छान असा अनुभव येतो. सगळे चमत्कारिक फायदे आहेत. भगवान श्रीहरी विष्णू हे जगाचे पालन करता आहे, तर ते तुमचं माझं पालन का नाही करणार? सगळ्यांचे दुःख दूर करतात, तर सगळ्यांचं संरक्षण करतात, तर ते आपलं का नाही करणार? विष्णू सहस्रनाम तुम्ही जर स्वामी चरित्र सारामृत आपण जेव्हा गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करत असतो तेव्हा विष्णू सहस्रनामाचं पठण करत असतो. का करत असतो? दिवसभर झालेल्या कळत नकळत चुका आपल्याला जे काही आहे, जे आपल्याला लोक संक्षिप्त भागवत ग्रंथाचं पारायण करतात ना, त्यांना निश्चितच माहिती आहे का खूप काही ओलांडून आपण जन्माला आलेलो आहोत. प्रत्येकाला आपल्या ज्या काही
आहे, जे आपले भोग आहे ते पूर्ण झाल्याशिवाय आपल्याला यशाची प्राप्ती होत नाही. बघा, असं आहे का 1 किलो माझं पाप आहे, माझे दोष 1 किलो आहे आणि मी फक्त 10 ग्रॅम 50 ग्रॅमच सेवा केली तर कसं चालेल? निश्चितच माझ्या सेवेमध्ये मला काही फरकही पडणार नाही, माझे दोषही संपणार नाही आणि मग माझं पापही धुतलं जाणार नाही. पण दररोज या सेवेमध्ये जर 1 किलो, 2 किलो, 3 किलो, 4 किलोने वाढ केली तर निश्चितच आपला सेवेचा बँक बॅलन्स वाढणार आहे, पापाचा बँक बॅलन्स कमी होईल आणि जे काही माझे पाप आहे, भोगांची शिक्षा आहे ती लवकर संपेल. कर्माची शिक्षा आहे प्रत्येकाला ती भोगावीच लागणार आहे. एवढंच आहे की माझा जो काही भोग आहे त्याची तीव्रता आहे ती निश्चितच कमी होते ह्या सगळ्या सेवेने. बाकीची जी सेवा आहे आपण ज्या काही सेवा आहे त्या आपण करत असतो, पण बँक बॅलन्स त्याच्यासाठी म्हणत असतो का एखादा बघा जर घरातून घरी आपल्या घरातील लोक जर संध्याकाळी सुखरूप घरी यावे हेच प्रत्येकाचं स्वप्न असतं, प्रत्येक बाईला वाटत असतं, स्त्रियांना वाटत असतं. नाहीतर घरात कुठेतरी आपल्यावर सांगते की मी अचानक बाहेर पडलो आहे, अचानक समोर एखादं कोणीतरी आलं किंवा काहीतरी झालं, आपल्यावर जर एखादं संकट आलं तर अशा वेळेस आपण स्वामींचे, देवाचे आभार मानले पाहिजे, कृतज्ञता व्यक्त केली काय पाहिजे आणि अशा वेळी जर आपण एखाद्या संकटातून वाचलो तर निश्चितच आपल्या सेवेचा बँक बॅलन्स कमी होतो, कारण ती सेवा आपल्याला तिथे आपली मायनस होत असते, आपल्याला ती कामा येत असते. त्याचबरोबर बघा काय असतं ना की निसर्गाच्या अपोजिट पर्यावरणाचं रक्षण करणं आपलं काम आहे. एखादं झाड आपल्या अंगावर पडलं तर आपण त्याच्यामध्ये काहीही करू शकत नाही, पण ते अडवलं तर ती देवाचीच कृपा. आता एखादा व्यक्ती जन्ममृत्यूच्या फेऱ्यामध्ये देव कधीही लुडबुड करत नाही. नक्कीच ज्याला प्रत्येकाला मरण आहे, तुमच्यापासून माझ्यापर्यंत जे अंतिम सत्य आहे ते प्रत्येकाला स्वीकारावंच लागणार आहे. प्रत्येक स्त्रीला एकच पाहिजे असतं का आपल्या एखाद्या मुलाने जरी फोन उचलला नाही किंवा कोणी घरातील व्यक्तीने फोन उचलला नाही, वेळेवर जर कोणी आलं नाही तर आपण नामस्मरण करत असतो, सेवा करत असतो. निश्चितच आपल्या त्याचा फायदा झालेला असतो आणि तो व्यक्ती वेळेवर घरामध्ये येतो तर त्या ठिकाणी आपला सेवेचा बँक बॅलन्स मात्र आपल्याला वाढवायचा असतो, कारण ती सेवा आपल्याला त्या ठिकाणी कामा येत असते. दुसऱ्यांसाठी पण आपण प्रार्थना करत असतो की देवा हिच्या बाळाला सुखरूप ठेव, हिच्या नवऱ्याला सुखी राहू दे, माझ्या भावाला, माझ्या आई-वडिलांना. त्या ठिकाणी सुद्धा त्या सेवेचं फळ त्या व्यक्तीला मिळत असतं आणि त्या ठिकाणी आपल्या त्या सेवेचा बँक बॅलन्स निश्चितच वाढत असतो. स्वतःला एक आपला आनंद वाटला पाहिजे का आपल्या आयुष्यामध्ये आपण सेवा करतोय, कोणासाठी तरी सेवा करतोय. प्रत्येक वेळेस आपल्यासाठी भरपूर सेवा करत असतो, पण कोणासाठी सुद्धा सेवा करणं हे सुद्धा तेवढंच भाग्याचं आहे. म्हणून सेवेचा बँक बॅलन्स वाढावा. म्हणून विष्णू सहस्त्रनाम खूप सुंदर अशी सेवा आहे. तुम्ही करत नसाल तर निश्चितच आजपासून, उद्यापासून जेव्हा व्हिडिओ बसाल तेव्हापासून ज्यांना वाचता येत नाहीये त्यांनी YouTubeवर लावून शांत ठिकाणी बसून श्रवण तरी करा.